सुप्रियाताई, तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावई आहे. आणि मी सुद्धा काय येडा माणूस नाही. मी 32 वर्षापूर्वी ठरलं होतं बारामतीचा जावई व्हायचं. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अजितदादा पवार यांच्या पैलवानाला धोबीपछाड देण्यासाठी अखेर शरद पवार यांनी भाजपमधून हुकमी हक्का अर्थात हर्षवर्धन पाटील यांना अखेर फोडलेला आहे. आणि आज हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमध्ये जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये. आणि त्यांच्या विरुद्ध असतील आता मैदानात अजितदादा पवार यांचे दत्ता मामा भरणे. जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका. पक्ष संघटनेची टाका, कार्यकर्ता म्हणून टाका, पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या. पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे. लोकसभेला शरद पवार यांच्या विरोधात जाऊन अर्थात सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात ज्या दत्ता मामा भरणे यांनी अतिशय ताकदीनं काम केलं अजितदादा पवार यांचं, सुनेत्राताई पवार यांचं, त्या दत्ता मामा भरणे यांना पराभूत करण्याची भाषा आज शरद पवार यांनी इंदापूरमध्ये बोलून दाखवली. काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी. आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाताच हर्षवर्धन पाटील यांनी देखील जोरदार हल्लाबोल केलेला आहे. इंदापूरची जागा सोडा, मी तुम्हाला दुसरीकडे संधी देतो, अशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांची ऑफर मी दुडकावली असं म्हणत गेल्या 5 वर्षात इंदापूरच्या जनतेवर, माझ्या कार्यकर्त्यांवर जो काही अन्याय झाला त्याचा आता बदला घेणार आहे असं आव्हान, असा थेट इशारा अजितदादा पवार यांनी दत्ता मामा भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांनी आजच्या सभेतून दिला. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं 2 तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे. त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे. आता राजकारणामध्ये बंद दाराआड बरीच चर्चा असती. आपण संस्कृत माणसं आहोत, ती बाहेर बोलायचं नसतं. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे. म्हणलं साहेब, माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही. मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर, हे देतो ते देतो. म्हणलं साहेब, ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे. आता ते देण्याच्या पलीकड जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल. मी राजकारण, समाजकारण, व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही. प्रवेश झाल्यानंतर त्यांचं तिकीट देखील शरद पवारांनी जाहीर केलंय. आणि जर सत्ता आली तर मंत्रिपदाची माळ देखील हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यामध्ये पडू शकते. आणि दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार ताकद देतील असे संकेत आज इंदापूरमधून शरद पवारांनी दिले. लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार. म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे. कुठल्या पूर्वी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो. आणि त्यावेळेस घर आम्हाला चांगलं मिळालं, संसार. तर दुसरीकडे पक्षप्रवेशावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केलं आणि जोरदार फटकेबाजी देखील केली. त्यामुळे साहेब, आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली, आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला. याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर, सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. सुप्रियाताई, तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावई आहे. आणि मी सुद्धा काय येडा माणूस नाही. मी 32 वर्षापूर्वी ठरलं होतं बारामतीचा जावई व्हायचं. पवारांनी अजितदादांच्या विरोधात हा जो डाव टाकलेला आहे तो यशस्वी होईल का? हर्षवर्धन पाटील अजितदादांच्या दत्ता मामा भरणे यांना पराभूत करण्यात यशस्वी होतील का? काय इंदापूरकरांनो, कोण होणार आहे तुमचा आमदार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.